हॅलो, नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुठल्या ऋतूमध्ये कुठल्या गोष्टी वापरल्या जातात. आणि आपल्यासोबत आहे राजू आणि नेहा आणि त्यांच्याकडे एक मोठा खोका आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खेळायचे सामानं किंवा खायच्या गोष्टी, टॉईज अशा गोष्टी आहेत. चला आपण त्यांना आता मदत करूया. तर सगळ्यात पहिले मला सांगा, उन्हाळ्याशी कुठली गोष्ट संबंधित आहे? आपण विचार करूया. उन्हाळ्यामध्ये आपल्याला प्रचंड गरम होत असते, उकाडा वाढलेला असतो, आपल्याला घाम येत असतो आणि अशा वेळी तुम्हाला सूप प्यायला आवडेल का? नाही, त्याच्याने एवढी काही मजा येणार नाही. किंवा तुम्हाला हातमोजे घालून पतंग उडवायला आवडेल का? नाही, उन्हाळ्यामध्ये खूप बाहेर गरम होत असतं, तर आपण बाहेर जाऊन पतंग उडवणं तर कठीणच आहे. म्हणजे उन्हाळ्याशी काय संबंधित आहे? बरोबर, उन्हाळ्याशी आईस्क्रीम आणि कलिंगड अशा छान पाणीदार गोष्टी आणि आपल्याला खाव्याशा वाटणाऱ्या गोष्टी संबंधित आहेत. म्हणजे आपण बघितलेलं आहे की आपल्याला उन्हाळ्यामध्ये काय करायला आवडतं ते. चला तर आपण पुढे बघूया. तर ही चित्र बघून मला सांगा, पावसाळ्याशी काय संबंधित आहे बरे? पहिले आपण बघूया, पावसाळ्यामध्ये काय असतं. पावसाळ्यामध्ये सगळीकडे पाऊस पडत असतो, सगळीकडे चिखल असतो किंवा खाली डबकी साठलेली असतात, त्यात पाणी साठलेलं असतं. आणि आपण त्यावेळी पतंग उडवतो का? नाही, कारण पाऊस पडताना पतंगच भिजून जाईल आणि काही पतंग उडवण्याची मजाच राहणार नाही. किंवा आपण पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे बर्फाचा गोळा बनवतो का मोठा? नाही, त्यावेळी पाऊस असतो, बर्फ थोडीच असतो. म्हणजे आपण अशा वेळी काय करतो? आपण अशा वेळी पाण्यामध्ये अशा प्रकारच्या कागदाच्या होड्या बनवून सोडतो आणि ह्याच्यामध्ये खूप मजा येते. तुम्ही सुद्धा करून बघितले असेलच ना? नसेल बघितले तर नक्की करा, त्याच्यामध्ये खूप छान मजा येते. चला आपण पुढचं चित्र बघूया. तर पुढे आपल्याला विचारलं आहे, हिवाळ्याशी काय संबंधित आहे? हिवाळा कसा असतो? हिवाळा थंड असतो आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला एकदम थंडी वाजत असते. त्यावेळी काही ठिकाणी बर्फ असतो आणि बर्फामध्ये खेळायला सुद्धा खूप मजा येते. तर हिवाळ्याशी संबंधित हे गॉगल्स किंवा थंड ज्यूस हे आहे का? नाही, आपल्याला गरम चहा प्यायला छान वाटेल, पण थंड सरबत प्यायला हिवाळ्यामध्ये नाही, हे काय हा पर्याय बरोबर वाटत नाही आहे. आपण पुढचा पर्याय बघूया. रेनकोट आणि कागदाच्या होड्या. नाही, हिवाळ्याशी संबंधित रेनकोट नाही आहे. स्वेटर असला असता तर आपण विचार केला असता. म्हणजे इथे पर्याय ए बरोबर आहे आणि आपण हिवाळ्यामध्ये छान गरमागरम सूप पितो आणि आपण अशा प्रकारे ब्लँकेट घेऊन झोपतो किंवा स्वेटर घालतो. तर अशा प्रकारे हिवाळ्याशी संबंधित ए हा पर्याय आहे. चला आपण पुढचा प्रश्न बघूया. तर इथे आपल्याला विचारलं आहे की वसंत ऋतूशी काय संबंधित आहे? वसंत ऋतूमध्ये छानपैकी सगळीकडे फुलं फुललेली असतात, बागांमध्ये छान वनस्पती असतात, सगळीकडे फुलपाखरं उडत असतात. तर अशा वेळी आपण काय करतो बरं? आपण अशा वेळी बर्फामध्ये खेळतो का? नाही. किंवा आपण अशा वेळी आईस्क्रीम खातो किंवा आंबे खातो का? नाही, आंबे तर आपण उन्हाळ्यात खातो. म्हणजे आपण वसंत ऋतूमध्ये अशा प्रकारे छान छान फुललेली फुलं आणि झाडं बघतो आणि छान पतंग उडवतो. म्हणजे हे वसंत ऋतूशी संबंधित आहे. छान. म्हणजे प्रत्येक ऋतूसाठी वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळे चविष्ट पदार्थ संबंधित आहेत. आपण सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कपडे हे वेगवेगळ्या ऋतूमध्ये घालतो आणि वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद हा वेगवेगळ्या ऋतूंमध्ये घेतो. तर आता मला सांगा की आत्ता सध्या कुठला ऋतू चालू आहे?